नमस्कार मंडळी, अनिताज फास्ट रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे कैरीची कढी. तर या हिरव्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि याला आता स्वच्छ धुवून त्या कुकरमध्ये वाफवून घ्यायच्या आहेत. तर बघा, आंबे ना कुकरमध्ये वाफवून घेतलेले आहेत. बघा, मस्तपैकी नरम झालेले आहेत. आता याचा ना असा गर काढून घ्यायचा आहे आणि याचं पाणी करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण पन्ह करतो ना कैरीचा, त्याप्रमाणे त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. तर गर काढून झालेला आहे. बघा, थोडे नाही का हे आंबे माझे पिवळे आलेले होते, त्यामुळे हा जो रस आहे ना हा थोडा पिवळसर दिसत आहे. तर आता ह्यामध्ये काय करायचं आहे, बेसन घालून घ्यायचं आहे. थोडं बेसन घालून घ्या. कैरीच्या त्या काढलेल्या पाण्यामध्ये जरा बेसन घालून द्या आणि छान मिक्स करून घ्या. तर बघा, फोडणीसाठी मी तेल ठेवलेलं आहे, भांड ठेवलेलं आहे. आता यात तेल घालून घेते आहे. तेल थोडंसंच घालायचं आहे, खूप जास्ती तेल लागत नाही. अगदी थोडंसं घालते आहे, 1 टीस्पून. तेल तापलेलं आहे. बघा, आता मोहरी घालून घेते आहे. मोहरी तडतडत आहे. मोहरी तडतडून झाली की यामध्ये लसूण आणि हिरव्या मिरच्या, मेथी पण घातलेली आहे आणि गोडलिंब. तेल अगदी थोडंसंच घालायचं आहे, नाहीतर मग कढी ना खूप तेलकट होते. छान हे याच्यात होऊ द्यायचं. हळद घालून घेते आहे. बघा, फोडणी छान झालेली आहे. आता पाणी घालून घ्यायचं थोडंसं आधी. पाणी घालून घेते आहे. यामध्ये गूळ घालून घेते. गूळ बघा, तुम्ही कमी जास्त घाला, आंब्याच्या आंबटपणानुसार गूळ घालून घ्या. आणि मीठ चवीप्रमाणे. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. हे जे बेसन घातलेलं आंब्याचा जो गर आहे तो टाकून घेऊया. तर कढी मस्तपैकी उकळलेली आहे. बघा, ही थंड झाल्यावर आणखी घट्ट येईल, कारण यामध्ये बेसन आहे ना, तर ही घट्ट येते. अशीच ठेवा. कढी ना चवीला अगदी अप्रतिम लागते.